मुकेश अंबानी दररोज 8 कोटी रुपये खर्च केले, त्या माणसाला 320 वर्ष पैसे संपणार नाहीयेत, तरी तो सकाळी उठून काम करतोय. आपल्याला फक्त तयार केलं जातंय गुलामगिरी करण्यासाठी. मी ग्रॅज्युएट मुलांना बघतो, 100 रुपये दिले आणि त्यांना म्हटलं की बाबा एवढे एवढे पैसे खर्च केले तर खाली किती राहिले, त्यांना ते गणित येत नाहीये. आणि त्यांनी त्या रेमेडीज वापरल्या. चीन आज जगात महासत्ता आहे किंवा पॉवरफुल आहे. भारताने मात्र हे नशीब आहे किंवा दैव आहे असं काहीतरी हे केलेलं आहे. लहानपणापासून आपल्याला हे बिंबवलं जातं की मोठं घर, मोठी गाडी, मोठे गॅजेट्स म्हणजे श्रीमंती. कोणाचं काय बंद पडलंय तुम्हाला 0% EMI कर्ज द्यायचं? बघा, एकदा तुमचे EMI सुरू झाले तर माल बॉसनी किती शिवे द्या, तुम्हाला गपचूप काम करायचंय. कारण जर त्यांनी उद्या घरी बसवलं तर हप्ते कसे भरणार? आणि एक स्टेज अशी आहे ती लक्झरी पण आनंद द्यायचं बंद करते. नाही तर तुम्हाला ते काय आध्यात्मिक संन्यास घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय दुसरे काही मार्ग नाहीये. सगळ्या गोष्टीचं सोंग करतायत पण पैशाचं सोंग करता येत नाही. पाहिजे शब्दाला मान पाहिजे. ज्याच्या खिशात पैशात ना त्यालाच इज्जत आहे साहेब. पटकन पैसे कमवायचे, पटकन आणि झटकन. मुलाला जन्म घ्यायला सुद्धा 9 महिने लागतात. तुम्ही इन्स्टंट नाही करू शकत, किती प्रगती करा. पहिलं तर आहे ना, देर इज नो इन्स्टंट मनी अँड देर इज नथिंग इज इन्स्टंट. हा सरळ सरळ फसवेगिरीचा धंदा आहे. मला एकही जेन्युअन कंपनी नाही सापडली 3%, 5%, 10% देते. 76,000 समथिंग कंपन्या रजिस्टर होत्या आरोसीला, रजिस्टर ऑफ कंपनीला. त्यातल्या 645 कंपन्या चालू होत्या. स्टॉक मार्केटचं म्हणाल तर सेबी म्हणतंय की 93% पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन. 5,000 काढले इंट्राडे मधून, 10,000 काढले, महिन्याला 30-40,000 कमवतो. ओव्हरऑल वर्षाचं ते काय म्हणतात स्टेटमेंट मागा आणि मग बघा. हे जे शिकवणारी लोक आहेत त्यांना स्टॉक मार्केट माहित नाही. आज मिळाले 10 कोटी, काय करणार आहात? सिंपल, तुमच्या डोक्यात बंगला, गाडी, एवढंच, पार्ट्या, फिरायचं, बस. 30 जून 2023 अकाउंट ओपन केलं होतं, 10 लाख रुपये टाकले होते. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मी त्याच्यामध्ये 19,60,000 टाकले. आजच्या तारखेला तो पोर्टफोलिओ 1,25,00,000 आहे. तो जीवनाचे 5 एस्पेक्ट फार महत्वाचे: फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल. तुमच्याकडे 500 कोटी पण असू द्या, तरी पण तुम्ही काम करत असलं पाहिजेत किंवा तुमच्याकडे ते पॅशन असलं पाहिजे, तरच तुम्हाला अधिकार श्रीमंत व्हायचं आणि तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. अदरवाईज देर इज नो स्कोप. नमस्कार. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी उडी मराठीमध्ये मी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लहान असताना टीव्हीमध्ये मला तर दिसायचं की बाबा सह्याद्रीच्या बातम्या असतील किंवा DD नॅशनलच्या बातम्या असतील, त्या बघत असताना बातम्यामध्ये एक बातमी यायची की आज सेन्सेक्स एवढ्यानी कोसळला, शेअर बाजार एवढ्यानी कोसळला, निफ्टी का एवढ्यानी कोसळला. पण त्यावेळेस ते काही कळायचं नाही बाबा काय असतं हे, आणि कधी विचारायला घरच्यांना माहीत पण नव्हते की बाबा शेअर बाजार काय, शेअर मार्केट काय. पण जसं जसं वय वाढत गेलं, शिक्षण वाढत गेलं आणि भारतामध्ये आपल्या डिजिटल क्रांती झाली. म्हणजे 2014च्या नंतर भारतात अँड्रॉइड आले, अगोदरही होते पण त्याचा जो वेग वाढला तो 2014च्या नंतर वाढला. म्हणजे इंटरनेटचा वापर वाढला, गुगल, क्रोम, सगळ्या गोष्टी स्पीडली लोक चेक करायला लागले. आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आज 2025 मध्ये आपण आहोत तर प्रत्येकाकडे एक स्मार्टफोन आहे. पण ह्या स्मार्टफोन आल्यामुळे काय झालं की प्रत्येक जण अवेअर होतोय, प्रत्येक जण एज्युकेट होतोय. पण हे होत असताना याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या रिस्की पण आहेत. ठीक आहे, आता शेअर मार्केटचा जर विचार केला तर शेअर मार्केट जसं जसं समजायला लागलं तसं तसं त्याच्यातल्या गोष्टी पण बाहेर यायला लागल्या की शेअर मार्केट खरंच फायद्याचा आहे का की तोट्याचा आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की व्यवहार ज्ञान फार महत्वाचं असतं ह्याच्यामध्ये. पण शाळेत असताना कधी व्यवहार ज्ञान शिकवलं नाही. शाळेत फक्त आपल्याला जे काही सब्जेक्ट असतात ते शिकवतात. पण व्यवहार ज्ञान किती महत्वाचं असतं हे जसं जसं वय वाढत जातं, जसं जसं तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातं तसं ते लक्षात येतं. पण व्यवहार ज्ञान हे फार महत्वाचं आहे, कारण आपली प्रगती साधायची असेल तर आपल्याला व्यवहार ज्ञान आपलं असणं फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, आज सगळ्यांना पैसे कमवायचे, प्रत्येक जण पैसा कमवतो, त्यासाठी काम करतो. पण ते कमवलेला पैसा कशा पद्धतीनं वापरायचा, त्याची इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा वापर प्रत्येक कुणाला तर घर घ्यायचं असतंय, कुणाला गाडी घ्यायची असते, कुणाला मेडिकल इमर्जन्सी असते, ह्या सगळ्यामध्ये तो पैसा कसा उपयोगाला येईल यासाठी व्यवहार ज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याच विषयावर मी आज एक खास व्यक्ती आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत, आकाश गोंदावले सर आज आपल्यासोबत आहेत. सर, मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. की आकाश गोंदावले सरांचा परिचय द्यायचा झाला तर सरांचं मनी अकॅडमी नावाने एक इन्स्टिट्यूट आहे. सर त्याचे संचालक आहेत. मागील अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात काम करतात. 20,000 पेक्षा अधिक लोकांना, अधिक क्लायंट्सला त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. सर, मी पुन्हा एकदा तुमचं TOD मराठीमध्ये स्वागत करतो. नरेश्वर, थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर. पॉडकास्टला सुरू करण्यापूर्वी सर मी एका विषयावर आता मी उल्लेख करत होतो की व्यवहार ज्ञान फार महत्वाचं आहे. मला त्याच्यावर तुमचं थोडंसं मत पाहिजे किंवा का महत्वाचं आहे. आणि आपल्या शाळेत तर कधी व्यवहार ज्ञान शिकवलं नाही, पण ते कशा पद्धतीनं
असलं पाहिजे, कशा पद्धतीने न्यास झालं पाहिजे, तर तुम्ही प्लीज त्याच्यावर अगोदर ह्या पासून आपण सुरुवात करू. बघा, पेपरात येण्यासाठी सगळे शिकतात, वापरात येण्यासाठी कोणी शिकत नाही. खूप साऱ्या गोष्टी आम्ही शिकलो शाळेमध्ये. 10वीला असताना आम्हाला करणी नावाचा विषय होता. 33 का 36 सूत्र होती, तोंडपाठ होती, कुठं वापरायची आजपर्यंत कळत नाही. पेपरामध्ये मार्क पाडण्यासाठी त्याचा उपयोग झाला, पण जीवनामध्ये वापरात कसं ते ज्ञान आणून कसं उन्नती साधायची हे कळलं नाही. बघा, ही शिक्षण व्यवस्था माझं असं मध्ये लॉर्ड मेकॉलेनी बनवली होती भारतामध्ये, आणि तिचा एकच उद्देश होता, ते म्हणजे काय, स्किल्ड वर्कर बनवणं, स्किल्ड गुलाम बनवणं. आपल्याला फक्त तयार केलं जात आहे गुलामगिरी करण्यासाठी. लहानपणापासून सोसायटी पण तेच सांगते, आईवडील पण तेच सांगतायत, सगळे सांगतायत की तुला नोकरी करायची, चांगले मार्क पडले तर तुला चांगली नोकरी मिळेल. आणि हा जो दृष्टिकोन आहे, नोकरी तर मिळून जाते किंवा काहीतरी कमवायला माणूस शिकतो, पण कमवलेल्या पैशाचा कसा वापर करायचा, त्या पैशाला कसं कंपाऊंडिंग करायचं, किंवा वाचवायचा कसा, वाढवायचा कसा, आणि त्याच्याकडून काम करून घेऊन आपण कसं चांगलं जीवन जगायचं, याच्याबद्दल कोणीच शिकवत नाही. पहिली गुरुकुल पद्धती होती, जिथं सगळ्या काही गोष्टी शिकवल्या जायच्या. रिलेशन बद्दल शिकवलं जातं, नातेसंबंध कसे जपले पाहिजेत, हेल्थ कशी चांगली ठेवली पाहिजे, तुम्ही अर्थ ज्ञान दिलं जायचं. लोक शब्द साक्षरता म्हणतो, अर्थ साक्षर नाही आहेत, ते तिकडे साक्षरता दिली जायची. अध्यात्माबद्दल बोललं जायचं. म्हणजे एक परिपूर्ण शिक्षण पद्धती होती. आणि इंग्रजांना वाटलं की बाबा ही जर सिस्टम ठेवली तर स्किल्ड गुलाम नाही मिळणार. तर आपण आजकाल खूप महागड्या शाळांमध्ये पोरं टाकतोय, महागड्या क्लासेसमध्ये पोरं टाकतोय. काय त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर वापरातलं काय ज्ञान आहे? मी ग्रॅज्युएट मुलांना बघतो, 100 रुपये दिले आणि त्यांना म्हणलं की बाबा एवढे एवढे पैसे खर्च केले तर खाली किती राहिले, त्यांना ते गणित येत नाहीये. ग्रॅज्युएट झालाय का, तर वापरात जाऊन मार्केटमध्ये जाऊन कधी काही डील केलंच नाही. आई वडिलांनी पण म्हणलं लहान आहे, आता काय किती लहान. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो माझं सगळ्यांना विनंती राहील की पेपरात येणारं शिक्षण थोडं बास करा, वापरात येणारं शिक्षण घ्या. आणि आर्थिक दृष्टीनं म्हणाल तर ज्या अकाउंटचा बॅलन्स वाढवेल ते शिक्षण असणं गरजेचं आहे. आणि मी चायना आणि इंडियाचं हमेशा एक्झाम्पल देतो की मी एक पुस्तक वाचलं होतं, भिंतीआडचा चीन. त्याच्यामध्ये त्या पुस्तकात चायना भारतापेक्षा गरीब होता, आणि त्यांनी त्या सरकारने गरिबी ही टेक्निकल एरर म्हणून घेतली, आणि काही रेमेडीज वापरल्या तर ती पूर्णपणे गरिबीतनं माणूस बाहेर येऊ शकतो असं त्यांचं मत होतं. आणि त्यांनी त्या रेमेडीज वापरल्या. चीन आज जगात महासत्ता आहे किंवा पॉवरफुल आहे. भारताने मात्र हे नशीब आहे किंवा दैव आहे असं काहीतरी हे केलेलं आहे. माझं असं मत आहे की शिक्षणात तुम्ही हे आर्थिक ज्ञान देणं खूप गरजेचं आहे. आय चॅलेंज यू, मी सगळ्यांना म्हणेल की हे जर शिक्षणात आलं ना तर एकही माणूस आर्थिक दुर्बल नाही राहणार, आणि सुबत्ता प्रत्येकाकडे येऊ शकतो. आणि तो प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे, किंवा मी म्हणतो जन्मतः त्याचा अधिकार आहे की सुख, समाधान, आनंद, यश मिळवणं. खरं आहे सर. पण काय होतं की ज्यावेळेस शिक्षण पूर्ण होतं, ग्रॅज्युएशन होतं आणि नोकरी लागतो पोरगा, सुरुवातीला नोकरी लागल्यानंतर अगोदर तर काय घरून पैसे यायचे, सगळ्या गोष्टी चालायच्या, येईल तसे पैसे खर्चायचे. पण ज्यावेळेस माणूस स्वतः कमावतो ना, मग त्याला त्या पैशाचं महत्व कळतं असं म्हणतात. पण त्या पुढे जाऊन की पैसे तर येत आहेत, तुमची पगार तर येते, पण ती कुठं चालली हे कळतच नाहीये. असं का होतं बरं सर? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना, लहानपणापासून आपल्याला हे बिंबवलं जातं की मोठं घर, मोठी गाडी, मोठे गॅजेट्स म्हणजे श्रीमंती, त्याच्यातच सुख आहे. अशा पद्धतीचं प्रोग्राम आपलं लहानपणापासून अपब्रिंगिंग केलं जातं. आणि जसं आपण नोकरी करतो तसं मग काय होतं की बाईक घ्यायची, आयफोन घ्यायचा, क्रेडिट कार्ड वापरून खर्च करायचा, भविष्यातली कमाई आजच खर्च करून टाकायची. घर, गाडी एकदा घेतली की काय होतं की मी असं म्हणतो की हा प्लॅन आहे, ट्रॅप आहे. बघा, घराचं कर्ज, गाडीचं कर्ज स्वस्त मिळतं, गॅजेटचे कर्ज तर फ्रीच आहे, 0% वरती. टीव्ही घ्या, फ्रीज घ्या, हे घ्या, 0%. हा 0% EMI. कोणाचं काय बंद पडलंय तुम्हाला 0% EMI कर्ज द्यायचं? हा ट्रॅप आहे, हे लक्षात येत नाही लोकांच्या. आता घर घेतलं की तुम्ही 20 वर्ष अडकले त्या हप्त्याच्या ह्याच्यामध्ये, गाडी घेतली की अडकले. बघा, एकदा का तुम्ही घर घेतलं ना, तुम्ही एक आहे ना लॉयल गुलाम बनता. कॉर्पोरेटचा हा ट्रॅप आहे. बघा, एकदा तुमचे EMI सुरू झाले तर माल बॉसने किती शिवे द्या, तुम्हाला गपचूप काम करायचंय. कारण जर त्यांनी उद्या घरी बसवलं तर हप्ते कसे भरणार? तुमची क्रिएटिव्हिटी संपते. खरं. आणि मग हे ट्रॅपमध्ये लोक अडकतात. मग पैसे नाहीत. याचं एकमेव कारण आहे की तुम्हाला काय म्हणतात, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. पैसे कमवले की त्याचा उपभोग लगेच घ्यायचा आहे. थोडंसं थांबण्याची तुमची तयारी नाही, थोडंसं प्लॅन करून करण्याची तयारी नाही. बरं, हे शिकवलंच जात नाही. इव्हन लग्न करायचं म्हणलं तर पोराला विचारलं तर घर आहे का, गाडी आहे का, तर मला सांगा त्यांनी जन्मताच घ्यायचं होतं का ते? आता तर कमवायला सुरुवात केली त्यांनी. सो ही जी समाजाची मानसिकता आहे
ती थोडीशी बदलणं गरजेचं आहे आणि राईट एज्युकेशनने ते बदलू शकते. पण मला माहित नाही राजनीतिक लोक कधी त्याच्यावरती लक्ष घालतील. मी बऱ्याचशा लोकांना भेटलो पण, आणि आर्थिक साक्षरता शाले तुम्ही एवढं सगळं शिकवता, बरोबर हे पण शिकवा ना, याच्यासाठी पण अप्रोच केला पण त्यांना नाही ते करायचं. मला तर असं वाटतं की राजनीतिक लोकांना भीती वाटते की जर सगळी लोक श्रीमंत झाली तर त्यांची गुडघी तिसरी नापास पोरं, युवा नेतृत्व, उमलतं नेतृत्व कसं काय होतील? कारण कार्यकर्ताच मिळणार नाही ना. सगळे श्रीमंत झाले तर सगळे उद्याच्याला निवडणुका लढवतील. नाही, एकीकडे काय की आज भारत हा जगातली तसं 4थी अर्थव्यवस्था आहे. आता 3ऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे. महाराष्ट्राचं स्वप्न आहे की 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं. पण हे करत असताना तुम्ही जे आता सांगितलं की ते अर्थसाक्षरता फार महत्वाची आहे. पण तुम्ही एक बोलताना त्या ट्रॅपचा एक उल्लेख केला की हा ट्रॅप काय बरं सर, नेमका कसा इम्पॅक्ट करतो? सर आता बघा, IT मध्ये पोरं कामाला लागतात. त्यांनी कार घेतली की त्याच्यापेक्षा मोठी कार याला घ्यायची, त्यांनी घर घेतली की त्याच्यापेक्षा मोठं घर याला घ्यायचं आहे, आणि कुठेतरी तो न्यूनगंड येतो, त्यांनी केलं मी का नाही. बरं, याच्यातनं भविष्य काय, किंवा मला हे 20 वर्ष 25 वर्ष याची EMI भरायचे आहेत, खरं मी त्याच्यात अडकलं पाहिजे का? बरं, तुमच्यापेक्षा मोठं दिसायचं आहे, आणि हे दिसण्याचा मी म्हणतो परिणाम असणं, श्रीमंत असणं लोकांसाठी महत्वाचं नाही, दिसणं फार महत्वाचं आहे. म्हणजे सिंपल लोक, तुम्ही साध्या दुरीने फाशी घेतली तर मी सोन्याच्या दुरीने फाशी घेतो, पण जीव तर जाणार आहे ना. हे लक्षात काय येत नाही, कळत नाही. आणि मग ही मानसिकता होऊन बसली की तो माझ्यापेक्षा पुढं कसा, आणि मग मी त्याच्यापेक्षा पुढं. तो जर फिरायला गेला ना, तो समजा श्रीलंका फिरून आला तर मी पार UK ला जाऊन येईल किंवा US ला जाऊन येईल. म्हणजे काय, मी तुझ्या पुढे आहे. मग याच्यामध्ये जे काही तुम्ही कम्पॅरिझनचं गेम आहे ना, गेम ऑफ एक्सपेक्टेशन, स्वतःकडनं असेल दुसऱ्याकडनं असेल, हे माणसाला दुःखाकडे घेऊन चाललंय. आता हे आध्यात्मिक होते पण काय की तुम्ही इतकी वर्ष झालं काम करताय सर, आतापर्यंत अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय. ह्या पॉडकास्टचा उद्देशच तो आहे की तुम्ही या सगळ्या लोकांना, प्रेक्षकांना, किंवा माझ्यासारखे अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत, काही वयोवृद्ध पण आहेत की ज्यांना पण हे फार गरजेचं आहे, त्यातून कसं मार्ग काढायचं? मार्ग काही नाही, पहिलं तर कम्पॅरिझन बंद करावं लागेल. दुसरं, खरंच श्रीमंत व्हायचं आहे, खरंच आर्थिक सुबत्ता मिळवायची आहे, खरंच मला बाबा सुख शांती समाधान मिळवायचं, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. बघा कसं असतं की सुरुवातीला आपण काम करतो आणि पैसे कमवतो, मग घर खर्च भागवायला सुरुवात, आपल्याला आनंद होतो. पुढे मग छोट्या छोट्या गोष्टी घ्यायला लागतो, आनंद, मग लक्झरी आयटम घ्यायला लागतो, मग त्यातनं आनंद मिळतो. आणि एक स्टेज अशी आहे ती लक्झरी पण आनंद द्यायचं बंद करते. म्हणजे तुमचं घर तुम्हाला किती दिवस आनंदी ठेवेल? एकदा घेतलं, 4 दिवस कौतुक होतं, सगळं काय होतं, 6 महिन्यानंतर, वर्षानंतर, 2 वर्षानंतर तुम्ही स्वतःला विचारा की खरंच मला तेवढा आनंद होतो का जेवढा मी घर घेतलं होतं? ते घर पण आनंद देत नाही. मग परत अजून काहीतरी त्याला सजवायचं आहे, गाडी घ्यायची आहे, आणि मग कसं आहे की ह्या भौतिक गोष्टी सर्टन पिरियड पर्यंत आनंद देतात, आणि त्याच्यानंतर मात्र तोपर्यंत सगळ्याच आयुष्यातली बरीचशी कमाई आहे किंवा बराचसा वेळ आपण स्पेंड केला असतो, शेवटी हातात फक्त नैराश्य राहतं. तर प्रत्येकाने याचा विचार करणं गरजेचं आहे. बाहेर निघणं सोपं आहे सर, थोडंसं टाळावं लागतं प्रत्येक गोष्टीला. नेसेसिटीला पर्यायच नाही, जगायला जे लागतं ते केलंच पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जे करतायत ते थोडंसं थांबून प्लॅन करून जर केलं तर मला वाटतं प्रत्येक माणूस बाहेर येऊ शकतो. आणि त्याच्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे अर्थसाक्षर होणं. आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. रादर दॅन तुम्हाला सुखी समाधानी आयुष्य जगायचं तर आर्थिक साक्षरतेशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुम्हाला ते काय आध्यात्मिक संन्यास घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय दुसरे काही मार्ग नाहीये. त्यात बी मला किती समाधान मिळतं माहित नाही. मी हमेशा म्हणतो जीवनाचे 5 ऍस्पेक्ट फार महत्वाचे, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल. फिजिकलला फिट राहायचं तर चांगलं अन्नधान्य पाहिजे, किंवा पौष्टिक आहार, प्रोटीन, न्यूट्रिएंट्स, इलेक्ट्रॉन, त्यासाठी पैसेच लागणार. किंवा तुमच्या शरीरात काय आजार आहे त्याला इलाज करायचं, दवाखान्याचं बिलच भरायला लागतं, म्हणजे त्यालाही पैसे लागतो. फिजिकली फिटनेसला आर्थिक फिटनेस गरजेचं आहे. मेंटल पीस पाहिजे, टेन्शन कशाचं आहे, भविष्यात काय होणार, मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, EMIचं काय होणार, नोकरी गेली तर काय होणार, आर्थिक पीस नाहीये, तिथंच टेन्शन. मेंटल पेस साठी पण तुम्हाला काय पाहिजे की आर्थिक स्ट्रॉंगनेस पाहिजे. त्याच्यानंतर समाजात इज्जत कोणाला, प्रत्येकाला इज्जत पाहिजे, शब्दाला मान पाहिजे. ज्याच्या खिशात पैशात ना त्यालाच इज्जत आहे साहेब. तुम्हाला जर सामाजिक दृष्ट्या हिट व्हायचंय तर फायनान्शियली फिट व्हायलाच लागेल, पर्यायच नाही. आणि मग तुम्हाला फायनान्शियल फिट दिसायचं आहे तर ते टेम्पररी आहे. बरं, ते लोकांना फिट दिसालंय पण तुम्हाला आत्म तुम्ही पोखरलेले असाल, त्याचा त्रास फार आहे. मग ते डायबिटीज होणार, मग तुम्ही टेन्शन मध्ये, स्ट्रेस टेन्शन मध्ये, स्मोकिंग करणार, ड्रिंक करणार, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो पैसे खिशात असतील तर सामाजिक, आर्थिक, घर घ्यायचे, गाडी घ्यायचे, पैसेच पाहिजेत. आध्यात्मिक, आता आध्यात्मिक प्रगती मला नाही वाटत बाबा उपाशी पोटी राहून मला काही प्रवचन ऐकता येतील किंवा मेडिटेशन करता येईल, पोट भरेलच पाहिजे. आध्यात्मिक उन्नती साधायची तरी पैशाची गरजच आहे. पैसा सर्वस्व नाहीये, पण पैशाशिवाय काहीच नाहीये. आता हे प्रत्येकाला माहित आहे, फक्त त्याचा शॉप नको, त्याचं योग्य ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे बेस निर्णय
घेतले तर डेफिनेटली प्रत्येक माणूस त्या लेवलला पोहोचू शकतो. म्हणतात ना की सगळ्या गोष्टीचं सोंग करतायत पण पैशाचं सोंग करता येत नाही. हे खरं आहे. पण एक गोष्ट अशी आहे की सर, की आता आपण व्यवहार ज्ञान आणि अर्थसाक्षरतेवर बोलतोय, की आता असे तरुणांमध्ये जेनझी आहे किंवा बाकी जे काही युथ आहे त्याच्यामध्ये असं झालंय की पटकन पैसे कमवायचे, पटकन आणि झटकन. ठीक आहे, बरोबर. आज मी पैसे टाकतोय तर मला लगेच हे आलंय. त्याला याच्याकडे सगळ्यात जास्त लोक वळाले शेअर मार्केटकडे. राईट. बरोबर. मग शेअर मार्केटकडे जर एवढे लोक जात असतील तर त्याच्यामधून पण त्यांना रिवॉर्ड येतच असेल. बरोबर. असं वाटतं इथं. तुम्ही ह्याच्यात काम करताय, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं नेमकं काय सर, हा शेअर मार्केट काय? पहिलं तर आहे ना, देर इज नो इन्स्टंट मनी अँड देर इज नथिंग इज इन्स्टंट. आणि जर इन्स्टंट मिळालं तर ते टिकत पण नाही. तर याच्या मागे सगळ्यात पहिले लागायचं बंद करा. स्टॉक मार्केट असेल किंवा लोक आता ते फॉरेक्स मार्केट करतायत, काय काय बरंच काय करतायत, 3% 5% महिन्याच्या रिटर्नच्या मागे लागतायत. हा सरळ सरळ फसवेगिरीचा धंदा आहे. याच्यातनं कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, झालं तर राहू शकत नाही. म्हणजे मी तर म्हणेन 3% 5% वाले तर म्हणजे पॉन्जी स्कीम रोज बुडताना तुम्ही ऐकताय, तरी पण का तुम्हाला त्याच मार्गाने श्रीमंत व्हायचं माहित नाही. मी 22 वर्षाला सेगमेंटमध्ये काम करतोय, मला एकही जेन्युअन कंपनी नाही सापडली 3% 5% 10% देते. एकही नाही. म्हणजे 2019ला मी रिपोर्ट होता 76,000 समथिंग कंपन्या रजिस्टर होत्या आरओसीला, रजिस्टर ऑफ कंपनीला. तर त्यातल्या 645 कंपन्या चालू होत्या रिटर्न देणाऱ्या. त्या जुन्या होत्या नवीन होत्या मला माहित नाही, म्हणजे बंदच पडल्या ना. तर हे काय जेनजी तुम्ही काय म्हणता इन्स्टंट वाल्यांनी, त्यांनी तर पहिलंच, मी म्हणतो प्रत्येक गोष्टीची प्रोसेस आहे. मुलाला जन्म घ्यायला सुद्धा 9 महिने लागतात. तुम्ही इन्स्टंट नाही करू शकत, किती प्रगती करा. तरी हे लोक का वळतायत? वळतायत म्हणजे काय ना, ते अट्रॅक्शन, म्हणजे मला गॅजेट दाखवायचे, मला लोकांना दाखवायचं मी किती मोठा, आणि ह्या मोठेपणा दाखवण्याच्या चक्करमध्ये हे सगळं होतंय. दुसरं, स्टॉक मार्केटचं म्हणाल तर सेबी म्हणतंय की 93% पीपल आर लुझिंग मनी इन इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन. 93%, 100 मधले 93% लोक पैसे घालवतात. तर 93 लोक पैसे, त्यातनं पण ते झिरोदाचे फाउंडर, त्यांच्याशी एकदा बोलणं झालं तर ते असं म्हटलं की जे 10 लोक पैसे कमवत आहेत ना, त्यातले सुद्धा 9 लोक 3 वर्षाच्या एफडीच्या रिटर्नला बीट करत नाहीत. मग मला सांगा, 99 लोक तर पैसे कमवतच नाहीत 100 मधले, तुम्हाला त्यातलं एक कसं काय होऊ शकतं? तुम्ही आता मी ऐकतो ना की माझे बरेचसे मित्र मला सांगतात की मी आज ज्ञानेश्वर, मी आज 5,000 काढले इंट्राडे मधून, 10,000 काढले, मी महिन्याला 30-40 हजार कमवतोय. म्हणतो हे काय? त्याला आहे ना ओव्हरऑल वर्षाचं ते काय म्हणतात स्टेटमेंट मागा आणि मग बघा की खरंच त्यांनी कमवले का. बरं, हे जे शिकवणारी लोक आहेत त्यांना स्टॉक मार्केट माहित नाही, माझं असं स्पष्ट मत आहे. बरं, कितीतरी 90% तर ट्रेनर असे आहेत की ज्यांचं ट्रेनिंग वरती उपजीविका चालते, त्यांना मार्केटमधनं कमवता येत नाही. आता हे असं सगळं असताना जर जेन्युअन काहीच नाही, तर मला वाटतं की का तुम्हाला रातोरात श्रीमंत व्हायचं? बरं, रातोरात श्रीमंत झालात तरी राहणार नाही, कारण ती मानसिकता नाहीये तुमची. मी कितीतरी लोकांना लॉटरी लागलेली पाहिली, कितीतरी लोकांनी जमिनी विकलेल्या पाहिल्या. त्यांनी काय केलं? त्यांनी बंगला घेतला, गाडी घेतली, पार्ट्या सुरू केल्या. म्हणजे प्रेझेंट खराब केला, फ्युचर खराब केला. ती मानसिकता आहे का? खरंच विचार करा बरं. तुम्हाला 5 कोटी 10 कोटी दिले तर तुम्हाला करायचं काय? आज मिळाले 10 कोटी, काय करणार आहात? सिंपल, तुमच्या डोक्यात बंगला, गाडी, एवढंच, पार्ट्या, फिरायचं, बस. आणि जर तुमचं असं काही प्लॅन आहे तर तुम्हाला कधीच ते 10 कोटी नाही मिळणार, कारण तुम्ही निसर्गाच्या मास्टर प्लॅनची लावताय. म्हणजे काय की तुम्हाला एक रोल दिलाय, तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्यासाठी जगता, पण तसं नाही. यू आर हिअर टू सर्व्ह द सोसायटी, यू आर नॉट हिअर फॉर युअर सेल्फ. बघा, एक मी हमेशा एक्झाम्पल देतो की हनी बी आहे, ती दररोज सकाळी उठते, हनी कलेक्ट करायला जाते. तिला वाटतं ती स्वतःसाठी हनी कलेक्ट करते, पण तिच्या पंखांची संरचना अशी आहे की त्याला परागकणची करते, त्याच्यामुळे 9 बीजांची निर्मिती, 9 फुलांची निर्मिती होते. ती एक निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करते. तिला वाटतं ती तिच्यासाठी काम करते, पण ती तिच्यासाठी नाही काम करत. जसं मी सगळ्या लोकांना म्हणतो की तुम्ही मनी बी आहात, तुम्ही सकाळी स्वतःसाठी पैसे कलेक्ट करण्यासाठी निघता. तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्यासाठी करता, पण ते करत असताना तुम्ही एक निसर्गाचा मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करत असता. इव्हन मी सकाळी उठल्यानंतर मला असं वाटतं की मला पैसे कमवायचे म्हणून मी घराच्या बाहेर पडतो, अर्थात, पण मी ते करत असताना कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य येतं, कितीतरी लोकांच्या जीवनात फायनान्शियल फ्रीडम येतं. तर मी आय एम ऍडिंग द व्हॅल्यू टू सोसायटी. आणि हे व्हॅल्यू ऍड करणं जर तुम्ही बंद करायचं म्हणताय 5 कोटी मिळाल्यावर, 10 कोटी मिळाल्यावर, तर मला नाही वाटत तुम्हाला निसर्ग कधी 5 कोटी 10 कोटी देणार आहे किंवा तुम्हाला फायनान्शियली फ्री करणार आहे. तुमच्याकडे 500 कोटी पण असू द्या, तरी पण तुम्ही काम करत असला पाहिजेत
किंवा तुमच्याकडे ते पॅशन असलं पाहिजे, तरच तुम्हाला अधिकार श्रीमंत व्हायचं आणि तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. अदरवाईज देर इज नो स्कोप. खरंय. आज बघतो ना आपण की एवढे मोठे मोठे कंपनीचे आता मुकेश अंबानी दररोज 8 कोटी रुपये खर्च केले आणि त्या माणसाला 320 वर्ष पैसे संपणार नाहीयेत, तरी तो सकाळी उठून काम करतोय. खरंय. कोणताही माणूस घ्या तुम्ही श्रीमंत. मला पण बरेच लोक प्रश्न येतात, तुला काय गरज आहे घसा फाडायची, तू तर स्टॉक मार्केट वगैरे तू तर म्हणतो इन्व्हेस्टिंगला भारी करतो, तुझं यावय त्यावय, कायला बोमला तिकडे घसा फाडत फिरतो. सर करू काय, घरात बसून करू काय, बायकोला शिवाय घालत बसू, दारू पीत बसू, काय नक्की करायचं काय? मी फ्रीडम म्हणजे काय सर? मरेपर्यंत 500 कोटी येऊ, 1000 कोटी येऊ, मी फायनान्शियल लिटरसी या सेगमेंटमध्ये काम करणार. मी लोकांना राईट वेनी प्रयत्न करणार फायनान्शियल स्टेबिलिटी मिळवून देण्याचा, आणि त्यासाठी मी वाटेल ते करणार. हे तुमचं डेडिकेशन आहे सर. मला ते करायलाच लागणार, त्याशिवाय मी जगूच शकत नाही. आणि मी म्हणतो की मला फ्रीली पैसे मिळतात. आय एम अर्निंग लॉट्स ऑफ मनी फ्रॉम हिअर अँड देअर. म्हणजे खूप सारे स्टॉकमध्ये तर म्हणजे माझं पोर्टफोलिओ दाखवतो लोकांना. बघा, रिसेंटली आय हॅव मेड पोर्टफोलिओ फॉर सोशल मीडिया. टप्प्याटप्प्याने म्हणलं बघा, हे मी इन्व्हेस्टिंग मधनं किती पैसे कमवतो. लुक ॲट हिअर. मी प्रत्येक वेळेला तो व्हिडिओ बनवून टाकलाय की मी एवढे पैसे टाकलेत, आता याचे एवढे झाले, आता एवढे याचे एवढे झाले, त्याचे एवढे झाले. 30 जून 2023 अकाउंट ओपन केलं होतं, 10 लाख रुपये टाकले होते. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मी त्याच्यामध्ये 19,60,000 टाकले. आजच्या तारखेला तो पोर्टफोलिओ 1,25,00,000 आहे. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 29,60,000. 30 जून 2023 ला 2.5 वर्ष झालं. पोर्टफोलिओ तो सोशल मीडियावरती अवेलेबल आहे. आणि काय घेतलं काय टाकलं बऱ्याच वेळेला ते सांगितलं. मी काय रेकमेंड करत नाही, मी घेतलेलं. पण आता त्याचे 1.25 करोड रुपये आहेत. टेंटेटिव्हली त्यातनं 10 लाख काढलेले पण आहेत. म्हणजे त्याचे 1,34 लाख रुपये झालेले. 30 लाखाचे किती रिटर्न तुम्हीच कॅल्क्युलेट करा मला सांगा. सगळेच जण पैसे टाकतात बरोबर ना, त्याच्यामध्ये सगळेच इन्व्हेस्टमेंट करतात, पण बाकीच्यांचे जातात तुमचे काय राहिले वर? राईट माइंडसेट आणि राईट स्किल इज द की ऑफ सक्सेस. तुम्ही गाडी चालवायला बसलात, गाडी चालवता येत नाही, गाडी चालवण्याचा माइंडसेट तुमच्याकडे नाही, तर तुम्ही फेल्युअर आहात. देयर इज रिस्क. मी आज 22 वर्ष झाले सेगमेंटमध्ये काम करतोय. मी माझ्यासाठीच करत होतो कालपर्यंत. मी ऍक्च्युली म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन मध्ये, तर आजपर्यंत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन हे एवढंच सेगमेंट मी केलं. पण मधल्या काळात माझ्याकडे जे म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टर होते त्या लोकांनी पैसे काढून हे फॉरेक्स मार्केट, इंट्राडे फ्युचर ऑप्शन, कुठेतरी कशाच्या नादी लागले, चांगले चांगले बनवलेले पोर्टफोलिओची त्यांनी वाट लावली. आणि मग ते रडत माझ्याकडे परत आले. त्याच्यानंतर मला असं वाटलं की लोकांना हे अट्रॅक्शन आहे, थ्रिल आहे, आणि मग मी इन्व्हेस्टिंगला बेस्ट करतोय, तर मी हे लोकांना का नाही शिकवावं? तुमच्याकडे आहे तर लोकांना दिलं पाहिजे. हा, आणि बरं ठीक आहे मला येत आहे ना, तर मी का नाही लोकांना सांगावं? या अनुषंगाने आय हॅव स्टार्टेड शेअर मार्केट प्रोग्राम. अदरवाईज माझा फायनान्शियल फ्रीडम मास्टरी नावाचा प्रोग्राम होता. असं म्हणतात की सर की बाई बाटलीचा नाद लय वाईट, पण आता हे असं मी का म्हणतो माहितीये का सर, आता बाई बाटली आणि शेअर मार्केट, स्टॉक मार्केटचा नाद लय वाईट असं म्हणण्याची वेळ येते का? कारण रोज उठल्या की बातम्या आहेत की आत्महत्या केली, पेपर घ्या, सोशल मीडियाच घ्या किंवा युट्यूबवर घ्या की तो नैराश्यात होता, आत्महत्या केली का, तर बाबा कर्जाचा डोंगर वाढला होता. पण कुठेतरी काय, किंवा त्यांनी पैसे कुठेतरी स्टॉक मार्केटमध्ये घातले आणि त्यांनी ते नैराश्यात येऊन आत्महत्या केली. त्याच्या पाठीमागे त्याचा आई वडील आहे, लग्न झालेलं, बायको आहे, मुलं आहेत, पण हा निर्णय घेतात. अंतिम टोकाचा निर्णय घेण्याची का वेळ येते बरं सर? काय मुद्दा आहे की मी असं म्हणेल की बाई बाटलीचा नाद परवडला, प्रॉबिलिटी ऑफ सुसाईड फार कमी आहे. पण तुम्ही रातोरात श्रीमंतीचा नाद पकडला तर प्रॉबिलिटी ऑफ सुसाईड ही खूप जास्त आहे. साहेब, आत्महत्या जरी नाही केली ना तरी खूप लोक मेंटल प्रेशरमध्ये आहेत, कुटुंब खूप डिस्टर्ब आहेत, खूप सारे पैसे घालवलेत. याचं एकच कारण आहे, ते म्हणजे कसं आहे, मला गाडी चालवता येत नाहीये आणि मी गाडी चालवायला बसलोय. अपघात होणं निश्चित आहे, रिस्क नाहीये, ती सर्टन्टी आहे. मला येतच नाहीये, बरं मी एकदा अपघातात मरेल किंवा हातपाय घालून बसेल, फॅमिली सफर करणारच आहे. सेम थिंग स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडे फ्युचर ऑप्शन करणं म्हणजे न गाडी चालवते तर गाडी चालवायला बसणं. आता याच्यामध्ये तुम्ही घालवणारच आहात, याच्यात तुम्ही डाऊटच पकडू नका. ठीक आहे, क्वचित रिअरली काहीतरी होऊ शकतं. बघा, रिस्क म्हणजे काय की माहित नाही बा काय होणार. जे माहित आहे त्याला रिस्क नाही म्हणत, त्याला सर्टन्टी म्हणतात. ओके.
ठीक आहे, दोन नाव आहेत, एका नावेला होल आहे आणि एका नावेला होल नाही आहे, आणि मला पलीकडे नदीच्या जायचं आहे, तर कोणत्या नावेत बसणं रिस्क आहे? होल असलेल्या. होल असलेल्या. काय रिस्क आहे हो त्याच्यात? पाणी घुसेल ना मध्ये. अहो बुडणार ही निश्चितता आहे, बुडणार ही काय आहे? सर्टन्टी आहे. हो. रिस्क आहे, मला माहित नाही बुडणार तर रिस्क आहे, बरं मला माहित आहे होल आहे, बुडणार आहे हे काय माहित आहे, निश्चितता आहे. निश्चित आहे. स्टॉक मार्केट ऑल्सो निश्चिततेचा खेळ आहे. देर इज नो रिस्क. तुमच्याकडे राईट माइंडसेट नाहीये, तुमच्याकडे राईट नॉलेज नाहीये, तुम्ही बुडणार आहात याच्यात डाऊट शंका बाळगू नका. मी वडापावच्या गाडीचं उदाहरण देतो. मला वडापावचा मसाला तयार करता येत नाहीये आणि मी वडापावची गाडी सुरू केली, मला धंदा चालेल का बुडेल हे निश्चित आहे का निश्चित आहे? निश्चित आहे बुडेल. निश्चित आहे बुडेल. सेम थिंग, तुम्हाला काहीच सेक्टर कळत नाही, तुम्हाला स्टॉक कळत नाही, तुम्हाला मॅनेजमेंट कळत नाही, तुमच्या मॅनेजमेंटची क्वालिटी कळत नाही, बिझनेस कळत नाही, आणि तुम्हाला नुसते आकडे बघून काय करताय? सट्टा. आकडे बघून काय केलं जातं? मग ड्रीम 11 केलेलं बरं, ती जाणारच आहे, माहितीच आहे. बरं, एवढे सगळे डेटा पॉइंट रेफरन्सला आहेत तुमच्या, बॉम्ब मारून मी सांगतोय, आज माझा हा कमीत कमी 25वा पॉडकास्ट असेल, बर, त्याच्यामध्ये मी सांगतोय बाबा नाही मिळत आहे. बरं, विश्वास ठेवा की. बरं, सोपं करा. तुम्हाला स्टॉक मार्केट करायचं, एक्सपर्टच्या मदतीने करा. एक्सपर्ट कुठं मदत करेल? ते म्युच्युअल फंड मध्ये करेल. ठीक आहे, तिथेही बोंबा मारतात. काय, आताच आपलं डिस्कशन चाललं होतं की म्युच्युअल फंड मध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड होणार आहे. त्याला अक्कल किती? त्याचं सर्टिफिकेट जरा चेक करा ना. जो म्हणतोय कायदेशीर आणि फायदेशीर वे आहे. सेबी इकडे बसलंय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जे कॅपिटल मार्केट रेग्युलेट करतायत. इथं बाप लोक बसलेत जे रिसर्च करतायत. बरं, म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर समजून घ्या. ती एकच कंपनी आहे का? म्युच्युअल फंड हे काय आहे? तर म्युच्युअल फंड हे ट्रस्ट आहे. दरमध्ये आयुक्ताला किंवा त्यांच्या अंडरमध्ये ते रजिस्टर होतो. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर पैसे ट्रस्टला देतो, पण ट्रस्ट ते पैसे इन्व्हेस्ट करण्या. बरं, स्पॉन्सर म्हणजे कंपनीच्या निर्मात्याला प्रमोटर म्हणतात आणि म्युच्युअल फंडच्या निर्मात्याला स्पॉन्सर म्हणतात. ठीक आहे, ओके. ह्या सगळ्या बँक आहेत आणि एनबीएफसी आहेत. एसबीआय, उद्या त्याला म्युच्युअल फंड बुडलं तरी एसबीआय आहे त्याच्यामध्ये, आयसीआयसीआय आहे त्याच्यामध्ये, एचडीएफसी आहे, त्यांचे म्युच्युअल फंड आहेत. बरं, त्यांनी म्युच्युअल फंड ट्रस्ट बनवलं, पण त्यांना ट्रस्टी मेंबर किंवा ट्रस्टी कंपनी बनवावी लागते, त्यांच्याकडे सगळे राईट जातात. ही वेगळीच कंपनी. त्यानंतर एएमसी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ही वेगळीच कंपनी असते परत. ठीक आहे, तिकडे तुमचा फंड मॅनेजर, रिस्क अनालिसिस टीम, सेक्टर अनालिसिस टीम बसलेली, जी तुमच्यासाठी रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यानंतर तो जो माल घेतलाय, पोर्टफोलिओ ज्याला म्हणतो, तो कस्टोडियन करतो. ही अजून वेगळीच कंपनी आहे. बर, तो माल सांभाळणारी. त्यानंतर रजिस्ट्रार हा वेगळाच आहे, जो तुमचं नाव काय, पत्ता काय, तुम्ही कुठं किती इन्व्हेस्टमेंट केली, त्याचं आज व्हॅल्युएशन काय झालं. बरं, याच्यावरती हे झालं म्युच्युअल फंड स्ट्रक्चर. याच्यावरती रेग्युलेटरी स्ट्रक्चर आहे. सेबी आहे, मी बँकिंग रिलेटेड असेल तर आरबीआय आहे, त्याच्यानंतर आरओसी आहे, सॅट आहे, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आहे, एसआरओज आहेत, धर्मदाय आयुक्तालय, या सगळ्यांना क्वार्टरली रिपोर्ट द्यायला लागतं. किती पैसे वाढले, किती कमी झाले, कुठं आले, कुठं गेले. आणि मायबाप इन्व्हेस्टरला सगळं सांगायला लागतं, बाबा तुझे 100 रुपये जे आलेत ना, त्यातले 5 रुपये मी एचडीएफसीत गुंतवलेत, 2 रुपये मी रिलायन्सला टाकलेत, वॉटेव्हर जे काय ते, हे सगळं डिस्क्लोज करायला लागतं. तुम्ही घरी बसून एनएव्ही काढू शकता. बरे, ऍसेट्स मध्ये रिअल पैसे इन्व्हेस्ट आहेत. मग जेन्युअनली पैसे अपडाऊन होतील, पण फ्रॉड काय होणार? साहेब असं म्हणतात की म्युच्युअल फंड मध्ये एक काही लू फॉल नाहीये पैसे फ्रॉड होण्यासारखं. बरं, बातम्या येतात त्याचं काय? मग तेच म्हणतो, जो बोंब मारतोय ना त्याचं सर्टिफिकेट चेक करा. माझं पण चेक करा. मी जर बोलतोय ना, माझं बी चेक करा. मलाही विचारा, बाबा तुला काय अधिकार आहे हे सगळं बोलण्याचा. मी पहिले तर 22 वर्षापासून इन्व्हेस्टर आहे. दुसरी गोष्ट, मी सेबी रजिस्टर MFD आहे, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे आणि मागच्या 10 वर्षापासून डिस्ट्रीब्युशन मध्ये आहे. एक मिनिट, की तुम्ही वारंवार सेबीचा उल्लेख करताय. बऱ्याच लोक सेबी ऐकत असतो, सेबीचे बरेच रूल आले, सेबीने हे केलं. सेबी काय आहे? सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याची स्थापना 1993च्या ऍक्ट नुसार झाली. याचं एकच काम आहे, इन्व्हेस्टरचा इंटरेस्ट किंवा इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन करणं. तो बुडला नाही पाहिजे, त्याला कोणी फसवलं नाही पाहिजे, याच्यासाठी सेबीची निर्मिती झाली आणि त्याच्या गाईडलाईन्स मध्ये सगळ्यांना काम करायला लागतात. जर तसं नाही केलं तर दे कॅन टेक ऍक्शन, दे कॅन बॅन यू, दे कॅन पेनल्टी लावतील, खूप काय करतील. आता म्युच्युअल फंडचा तुम्ही उल्लेख केला, की भारतामध्ये म्युच्युअल फंड कधी आलं? बरं, 1965 साली. युटीआय इज द फर्स्ट म्युच्युअल फंड. बरं, आता 60 वर्ष पूर्ण होतील. मागच्या 10 वर्षापासून आपल्याला माहित झालंय, थोडंसं अवेअरनेस आलंय. आता ही जी बोंब मारतात, पुढच्या 10 वर्षांनी ह्यांना पण कळणार आहे की म्युच्युअल फंड इज राईट.
अँड बेस्ट. पण तोपर्यंत 10 वर्ष आयुष्यातली गेलेली असणार आणि नंतर म्हणणार नाही यार तेव्हा जरा केलं असतं तर बरं झालं असतं. आता माझ्याकडे जे येतात तसंच म्हणतात ना. प्रत्येक जण तेच म्हणतो यार तेव्हा हे केलं असतं तर. मग मी काय म्हणतो, मी आहे ना म्युच्युअल फंड स्टार्टअप जर्नी नावाने एक प्रोग्राम घेतो, फुकट घेतो. 3-3.5 तासाचा प्रोग्राम आहे. बरं. युट्यूबला पण अपलोड आहे माझ्या आकाश गुंदाले या युट्यूब चॅनलवरती जा, तिकडे जाऊन तुम्ही तो पहा. त्याच्यामध्ये इच अँड एव्हरीथिंग डिस्क्लोज केलेली आहे. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क काय, म्युच्युअल फंड काय, रिस्की आहे का नाही, का म्युच्युअल फंड केले पाहिजे, कसं केलं पाहिजे, सायंटिफिकली सांगितलंय. बरं नाही तर लाईव्ह या, माझे कपडे काढले. मी तर ओपन चॅलेंज करतो, जो म्हणतो ना म्युच्युअल फंड बुडणार आहे त्यांनी बिनधास्त माझ्या वर्कशॉपला येऊन त्यांनी सिद्ध करावं. चॅलेंज देतो ओपन चॅलेंज. उगीच आहे ना सामान्य लोकांना. एकतर तुम्हाला सांगू का, मिडल क्लास माणसाला काही सोशल सिक्युरिटी नाही हो, ना म्हातारपणाला त्याला रिटायरमेंटला पेन्शन आहे, ना त्याच्याकडे आरोग्यासाठी काय सोय आहे, ना त्याच्या मुलांच्या शिक्षणाची काय सोय आहे. 2-5 रुपये वाचून कुठं तरी त्याला थोडीशी स्टेबिलिटी मिळू शकते ना, तिथेही माती खातात लोक. बरं आपण अफवावरती पटकन विश्वास ठेवतो. बरं आम्ही सगळे मूर्ख, फंड मॅनेजर मूर्ख, ते सगळी दुनिया आम्ही मूर्ख, तुम्हीच तेवढे शाणे, असं कसं होऊ शकेल सर? मी फंड मॅनेजर म्हणजे मी आता मध्ये मिराई असेटचे ग्लोबचे व्हाईस प्रेसिडेंट, कोरियन कंपनी 17 देशांमध्ये काम करते मिराई, त्यांची इंटरव्ह्यू केला. त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला, म्युच्युअल फंड मध्ये फ्रॉड होणार का? मला तर माहिती नाही होणार. तुम्ही ऐका माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन. बरं मी आतापर्यंत बिर्लाचे CIO चीफ इन्व्हेस्टमेंट 4 लाख कोटी मॅनेज करतात, यांना पण हा प्रश्न विचारला. बरं हे सगळे रेकॉर्डेड, मी इंटरव्ह्यू करतो या लोकांचे. पहिलं मी इंडिव्हिज्युअल भेटायचो की आम्ही डिस्कशन करायचो अबाउट द मार्केट ओव्हरव्ह्यू, असं तसं जे काय आहे ते आमच्या इंडस्ट्रीत. मी त्यांना म्हटलं नाही आपण बोलतो हे ठीक आहे, पण लोकांना पण कळलं पाहिजे की तुम्ही आमच्याशी बोलता. तर त्यांचे आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून टाकायला सुरुवात केली. बरं ते इंडस्ट्री बद्दल, फंड्स बद्दल, इच अँड एव्हरीथिंग बद्दल डिस्क्लोज करतात. आणि मी साधारणपणे महिन्याला 1 ते 2 फंड मॅनेजरला भेटतोय आणि हे सगळं करतोय. अजून काय पाहिजे? बरं जे टीव्हीवर येतात, CNBC आवाजवरती येतात, त्यांच्याकडे सर्टिफिकेट सगळी दुनिया आहे, ते शाणे आहेत का ही बाकीची जी जनता आहे ती शाणी आहे? फ्रॉड होणार आहे, पळून जाणार आहे, सगळ्यात मोठा काय इथून पुढचा जो मोठा फ्रॉड येईल तो म्युच्युअल फंड मध्ये. अरे पता तो करो यार, क्या है फालतू मी ज्ञान क्यों बांट रहे हो और नुकसान कर रहे हो? एक गोष्ट डिस्क्लोज कराल का? हा मी विचारतो. हा विचारा. तुम्ही आतापर्यंत किती कोटीचा फंड मॅनेज केला किंवा आतापर्यंत किती कोटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले? माझे स्वतःचे का लोकांचे? ओव्हरऑल क्लायंट्सचे. तुम्ही आज 22 200 कोटी. 200 कोटी. रिटर्न किती आलाय सर? रिटर्नचेच पैसे वाढलेलेच सांगतोय. इन्व्हेस्टमेंट 60-70 कोटीच असेल. इन्व्हेस्टमेंट 60-70 कोटी आणि तेही टप्प्याटप्प्याने आलेली आहे. बर, वन स्ट्रोक नाही. चला म्युच्युअल फंड वर बोलतोय तर मी ओव्हरऑल सगळ्याच्या दृष्टीने बोलतो की आता मी XYZ अमाऊंट बोलतो. चला मी महिन्याला एक 60-70 हजार रुपये कमावतो, तर मला ते कशा पद्धतीने इन्व्हेस्ट केले पाहिजेत, कशा माझा फ्युचर आहे, माझं लग्न व्हायचं बाकी आहे, सध्या माझे एक्सपेन्सेस करंटली एक्सपेन्सेस आहेत, मला फॅमिली प्लॅनिंग करायचे, माझे आई वडील आहेत, या सगळ्या गोष्टी, मेडिकल इमर्जन्सी कधी येते त्यावेळेस काय करायचं, ठीक आहे, तुमचं लग्न होणं बाकी आहे, लग्नासाठी काय प्लॅन्स असले पाहिजेत, काय तुम्ही कसं सांगाल बरं सर? काय गाईड करू शकाल? व्यक्तिशः हे सगळ्यांचं बदलेल, त्यामुळे हा प्रश्न प्रत्येकाचं वय वेगळे, तुमच्यासाठी वेगळं उत्तर येईल, अजून कोणासाठी वेगळं येईल, अजून कोणासाठी कॉमन म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही एवढं कमवता XYZ अमाऊंट, हे कशा पद्धतीने म्हणजे कुठल्या ह्याच्यात काय काय केलं पाहिजे ऍज पर भविष्याच्या दृष्टिकोनात? याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी खूप काही सांगितलंय, पण माझं सिंपल असं म्हणणं येतं की तुमचं रुटीन खर्च 50% असावं, तुमचं भाडं अमकं ढमकं असं जे काय आहे ते 10% तुम्ही लॉंग टर्म जे काही तुमचं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग रिटायरमेंटसाठी ठेवले पाहिजेत. 10% ऑफ अमाऊंट तुम्ही जे आहे ते तुमचे लॉंग टर्म एक्सपेन्सेससाठी ठेवली पाहिजे. एक झालं सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, दुसरं झालं लॉंग टर्म एक्सपेन्सेस, जे काही मुलांचं शिक्षण असेल, त्यांचं लग्न असेल, वॉट एव्हर जे काय असेल. 10% अमाऊंट तुम्ही तुमच्या स्वतःच्या एज्युकेशनसाठी ठेवली पाहिजे. तुम्ही शिकत राहिलं पाहिजे. आपल्याला वाटतं म्हणजे असं म्हणतात की इफ यू आर नॉट लर्निंग देन यू आर डाईंग. जर तुम्ही शिकत नाही, तुम्हाला वाटतं तुम्ही लय ज्ञानी झालात, पण तसं नाहीये. खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान घेणं अजून काय आहे, बाकी आहे. आणि असं म्हणतात की 10% तुम्ही तुमच्या काय म्हणतात डोनेशनसाठी ठेवले पाहिजे आणि 10% तुम्ही तुमच्या फंडसाठी ठेवले पाहिजेत. मग आता हे थोडंसं व्यक्तिशः आपल्याला चेंज करता येईल. फंड म्हणजे आपण जगायला पण आलोय, नुसतंच जमा करायला नाही आलो. असं म्हणतात की शेवटी जाताना काहीच नेलं नाही, आज एवढे पैसे कमवले पण जाताना न्यायचं काहीच नाहीये. सो बॅलन्स साधता आलं पाहिजे जीवनाचं, आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचं वेगळं. तुम्हाला मी डोनेशन करायला 10% लावणं चुकीचं आहे आजच्या तारखेला, कारण तुमचं लग्न पण व्हायचं आहे.
किंवा मुलंच नाही तर लॉंग टर्म एक्सपेन्सेस, मग तुमच्या अनुषंगाने ते 20-30% पैसे आपण तुमच्या लग्नासाठी आत्ता बाजूला करू शकतो. राईट. बाकीचं असं होऊ शकतं. तुम्ही 22 वर्षापासून काम करताय सर, की असा कुठला एखादा प्रसंग मला सांगू शकाल की तो व्यक्ती आला तुमच्याकडे आणि म्हणजे तुमच्या बरेचसे एक्सपिरियन्स आले, पण असं तुम्हाला पण तुमच्या लाईफला पण टर्निंग पॉईंट तिथून भेटला असेल, असं कुठला एखादा एक्सपिरियन्स शेअर करू शकाल? सर मला आहे ना आजपर्यंत 50 ते 60 कॉल आले असतील की सर थँक्यू बिंग इन माय लाईफ, तुम्ही जर नसतात माझ्या आयुष्यात आलात तर कदाचित मी आज जीवनात किंवा मी आत्महत्या केली असती. असे खूप सारे इन्सिडेंट्स आहेत की लोक अशा स्टेजवरती पोहोचले होते की जिथे त्यांना एकही मार्ग दिसत नव्हता. मी काय त्यांना पैसे नाही दिले, पण त्यांना त्यांच्याच ते जाळ्यात अडकले होते कसं निघायचं फायनान्शियली. ते आता जे फायनान्शियल नॉलेज आहे त्याच्या अकॉर्डिंगली ते देण्यात आलं आणि ती लोक तिथून निघाले. सो असे खूप सारे इन्सिडेंट्स आहेत. एका इन्सिडेंट्सनी भागायचं नाही, पण एवढं नक्की सांगतो की आज जर मला जे 10 वर्षापासून किंवा 7-8 वर्षापासून फॉलो करतात त्यातली 10 लोक भेटली तर 7 लोक पाया पडतात. ते मला नाही पाया पडत, ते ज्ञान किंवा ते जे गोष्ट होती त्याच्या पाया पडतात. आज खरंच त्यांच्या डोळ्यातून दिसतं की त्यांनी ते अचीव केलंय किंवा त्यांना ते मिळालंय. रडतात अक्षरशः लोक. असे खूप सारे प्रसंग आहेत. की एक गोष्ट आता केंद्र सरकारने भारतामध्ये पण बऱ्याचशा गेमिंग ऍप्स आणि बेटिंग ऍप्सवर बंदी आणली, पण तत्पूर्वी रमी सर्कल असेल, ड्रीम11 असेल, बाकीचे काही XYZ करंट पे करून खेळण्याचे काही गेम्स आहेत त्याच्यावर बंदी आणली, पण ह्याच्यामध्ये इंडस्ट्री कशी रन होते बरं सर? काय सर तुम्हाला लुटण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम आहे तो. तुम्ही 1 रुपया पण त्यांच्याकडनं घरी घेऊन जाऊ शकत नाही. थोडंफार दाखवणार तुम्हाला आणि मग तुम्ही ऍडिक्टेड झाला की कार्यक्रम होणार. 22 कोटी जनता ड्रीम11ला पैसे लावत होती, जिथं प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस आहे .1%. म्हणजे एखाद्याच माणसाला पैसे मिळाले त्यालाही ते वापरायचे कळणार नाहीत, पण अशी प्रॉबिलिटी आहे. आणि मी असं म्हणतो की म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केटला विथ राईट माइंडसेट तुम्ही करोडपती होण्याची किंवा श्रीमंत होण्याची प्रॉबिलिटी आहे 99.99%. म्हणजे भलेही सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असेल, पण तुमची जर थांबण्याची तयारी असेल आणि तुमच्याकडे राईट नॉलेज अँड राईट माइंडसेट असेल, मी परत एकदा तेच म्हणतो, प्रॉबिलिटी आहे 99.99%. आणि हे सगळं मी गप्पांनी नाही म्हणत आहे, मी स्वतः केलंय आणि त्यानंतर मी बोलतोय. आता बघतो की बरेचसे ऍप आहेत तिथून आम्ही आता माझे बरेच मित्र सांगतात की माझा SIPचा हप्ता आहे, महिन्याला SIP करतो मी. ते काय ती प्रोसेस काय सर म्युच्युअल फंडची? म्हणजे कसं ऍप मधून केलं पाहिजे, एक्सपर्ट घेतले पाहिजे किंवा काय? पहिलं तर याचं उत्तर आहे कुठून पण करा, काय अडचण नाही. ठीक आहे. त्याचे काही म्युच्युअल फंड कुठला असला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. हा, मग ते तुमच्या गोलनुसार, तुमच्या ड्युरेशननुसार, तुमच्या रिस्क टेकिंग अबिलिटी, मेंटल अँड फायनान्शियल, ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून ते स्कीम निवडली जाते. पण मी तुम्हाला साधं सोपं सांगेल, व्हॅनिला जरी तुम्ही गेलात ना, मल्टी असेटला जा, FD प्लस 2-3% मिळून जातील. थोडं सर जरा ब्रीफ करा बरं त्याच्यावर. नाही, याच्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सेबी अलाउडच करत नाही स्कीम वरती बोलायला. ओके. सो पर्टिक्युलर स्कीम वरती तर मी काहीच बोलू शकत नाही. दॅट इज नॉट अलाउड टू स्पीक. पण मी असं सांगेल की तुम्ही तुमच्या जो काही फायनान्शियल ऍडवायझर आहे त्याची मदत घेऊ शकता आणि मग ते तुम्हाला हेल्प करतील त्याच्यामध्ये. तुम्हाला नाहीच जमत तर तुम्ही बँकेतनं करू शकता, पण बँकेतनं फक्त एकच भीती असते की तो जो आहे RM, तो काही कमिटमेंट देतोय तो पुढच्या वर्षी असेल का नसेल तिथं माहित नाही. मग तुम्हाला जर जेन्युअन पाहिजे तर मग FMD असतात आमच्यासारखे, त्यांची मदत घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही काय हेल्प करता, कशा पद्धतीने हेल्प करता बरं? काय त्यांचे गोल्स काय, त्यांना काय अचीव करायचंय, त्यांचं काय मत आहे, आणि मग आमचं थोडंसं ब्रीफ आम्ही त्यांना देतो की बाबा अशा पद्धतीने तुम्ही म्हणता, याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय, तुम्ही बघा, डिसिजन मेकर तुम्हीच आहात. ओके. अशा पद्धती. मंथ वाईज इन्व्हेस्टमेंट केलेलं चांगलं की वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेलं? बोथ. काही करा. तुमच्याकडे वन टाइम आहे तर वन टाइम टाकून द्या, अर्थात STP इन्व्हेस्टमेंट करा. आणि जर तुमच्याकडं नाही येत तर कशाला हा प्रश्नच येत नाही. तुमच्याकडे नाहीच वन टाइम पैसे गुंतवले हा प्रश्न का विचारताय? चालू करा. आपण आता बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या, व्यवहार ज्ञान बोललो, शेअर मार्केट काय, कशात काय गोष्टी केल्या पाहिजेत, पण पुढे जात असताना तुम्ही एक उल्लेख केला की तुमचा एक मनी अकॅडमीच्या माध्यमातून द आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टी बॅगर्स हा एक कोर्स तुम्ही आता नवीन लॉन्च करताय. काय सांगाल बरं त्या बाबतीत थोडंसं? लॉन्च करताय म्हणण्यापेक्षा लॉन्च केलेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी ते केलेलं आहे आणि त्या लोकांचा अनुभव आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकतच असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये लोक येतात ना, तर कोर्सचं नाव आहे आर्ट ऑफ स्पॉटिंग मल्टीबॅगर. की
मल्टीबॅगर कैक पट वाढणारा स्टॉक शोधण्याची कला असं त्याचं नाव आहे. बरं. मग या प्रोग्राममध्ये मल्टीबॅगर कसे शोधायचे, काय काय त्याचे पॅरामीटर्स आहेत. आम्ही त्याचे फंडामेंटली एक 8-10 पॅरामीटर काढलेले आहेत जे आम्ही वापरतो आणि त्यांनी आम्हाला चांगले रिटर्न बनवून दिलेले आहेत. ते पॅरामीटर फंडामेंटली टेक्निकली पण आम्ही एक 8-10 गोष्टी पाहायला सांगतो. ह्या गोष्टी पाहिल्या तर 90% किंवा 80 to 90% स्टॉक 10 काढले तर 8 ते 9 स्टॉक तुम्हाला खूप चांगला परतावा देऊन जातील असे तिथं तुम्हाला शोधता येतात. प्रॉबिलिटी ऑफ विनिंग खूप चांगली बनते. जेव्हा चुकतात तेव्हा फार कमी जातं आणि जेव्हा बरोबर येतं तेव्हा खूप जास्त येतं. आणि हे इन्व्हेस्टिंग आहे, कुठल्याही प्रकारचं इंट्राडे नाही, कुठल्याही प्रकारचं फ्युचर ऑप्शन नाही आहे. आणि याच्यामुळे स्टॅबिलिटी, कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी असले काही होत नाही. स्टेबिलिटीने सुखा समाधानी पैसे कमवा. बरं, मी तर म्हणतो काय नाही, तो एक डेमो घेतो मी, तो अटेंड करा. जर तुम्ही स्टॉक मार्केट केलंय तर तुम्हाला लगेच ते डेमो मध्येच लक्षात येतं की काय पॉवर किंवा काय नॉलेज या कोर्समधनं मिळणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन कसं आहे? ऑनलाईन ऑफलाईन बोथ आहे. आणि तिथं तुम्ही पाहू शकता की मी माझा पोर्टफोलिओ दाखवेल किंवा आतापर्यंत काय दिवा लावलाय, झेंडा लावलाय, खरंच लावलाय का, ते पण तुम्हाला बघता येईल. बरं, किती वर्षापासून 40 वर्षापूर्वीच्या स्टॉकनी काय केलं, 10 वर्षापूर्वीच्या स्टॉकनी काय केलं, 2 वर्षापूर्वीच्या स्टॉकनी काय केलं, किती पट वाढले, 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वीच्या स्टॉकनी काय केलं, खरंच मल्टीबॅगर झाले का. बरं, हे नुसतं रेकॉर्डेड नाही आहे तर ते खात्यावरती पण दाखवणार की मागच्या 3 वर्षापूर्वी घेतलेले स्टॉक सुद्धा डबल ट्रिपल झालेले आहेत. मग त्यातनं तुम्हाला वाटलं तर तुम्ही एनरॉल करा. बरं, दुसरं, जर तुम्ही पूर्वीचे एक्सपिरियन्स्ड आहात तर तुम्हाला ही पण ऑफर आहे की पूर्वी तुम्ही शिकलायत काहीतरी स्टॉक मार्केट आणि तुम्हाला संध्याकाळी जाताना वाटलं की नाही यार 100% फी माझ्याकडनं परत न्यायची. हा फक्त संध्याकाळीच, कारण काय दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण चालेल मला. कारण का की दुसऱ्या दिवशी सकाळी मी रिसिप्ट बनवली की त्याला जीएसटी अप्लाय झालं, टॅक्स अप्लाय झालं, सगळेच अप्लाय झालं आणि मग काय मी देऊ शकत नाही. तुम्हाला वाटेल मी काय हिप्नोटाईज वगैरे करतो, काय करतो. आणि मी ना आता बॅच झाल्यानंतर टेस्टिमोनियल घ्यायचं बंद केलंय. मी आता जुने ज्यांनी बॅच करून 4 महिने 6 महिने झालेत ना, कारण लोक ओव्हर एक्साइटेड मध्ये काहीतरी बोलतात, लय भारी असं तसं. पण मी म्हणतो तुम्ही आहे ना झाल्यानंतर 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी माझ्याकडे या आणि मग मला टेस्टिमोनियल द्या की व्हॉट हॅपन्ड विथ यू. दॅट वॉज द पोटेन्शियल ऑफ दॅट कोर्स. बरं, ट्राय करा ना. नुकसान झालं तर काय, प्रॉफिट झालं तर काय, नुकसान झालं तर तुम्हाला त्या दिवसाचं पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही जमत आहे, घेऊन जा पैसे, मला काय अडचणीचा विषय नाही. ट्राय करून बघायला. हा, मी जसं सांगितलं की माझा हा रोल आहे आणि मला तो करायचा आहे. मी हेल्प करू शकतो सोसायटीत. व्हॅल्यू जर 22 वर्षाचा अनुभव जर मी सोसायटीला देऊच शकतो. फुकट बोलवलं तर लोकांकडे वेळ नसतो, विकत म्हणलं तर पैसे नसतात. मग आता त्याचा मध्य साधावा लागतो कुठेतरी आणि मग ते डिलिव्हरी करता येतं. मग त्याचं व्हॅल्यू पण आहे. तुम्ही उगीच आला. आणि एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं, आयुष्य बदलत नाही. आयुष्य बदलण्यासाठी ते शिकलेल्या गोष्टी वापराव्या लागतात आणि त्या वापरल्या तर रिझल्ट 100% येतो. खरं आहे सर, की माणसाला किंमत असली पाहिजे कुठल्याही गोष्टीची, तर ते माणूस करू शकतो. तुम्ही आता बोलताना एक स्टॉकचा उल्लेख केला की मी बऱ्याचशा बातम्या येते की बाबा त्या काळात कुणीतरी जुन्या काळात काहीतरी शेअर्स घेतले आणि त्याची आज व्हॅल्यू करोडोमध्ये आहे. नेमकं काय वर हे? हो, खरंच आहेत, करोडोमध्ये त्याचे डिव्हिडंड्स करोडोमध्ये आहेत. खूप काही आहे. इन्फोसिसचा स्टॉक जर 9,500 तुम्ही 2023ला 1993ला घेतला असतं 100 स्टॉक, तर आता त्याचं व्हॅल्युएशन 5-25 करोड रुपये असतं. बरं, डिव्हिडंड मी जेव्हा गणित केले होते, 2017चा डिव्हिडंड 26 लाखाचा घरी पाठवलाय घरी खर्चाला आणि 2018चा डिव्हिडंड काहीतरी 45 लाख रुपये घरी पाठवला इन्फोसिसने खर्चायला त्या लोकांना ज्यांनी 9,500 रुपये टाकले होते. 20-30 वर्ष गेलेत. पण मला असं वाटतं की आपण 10,500 रुपये टाकून जर असा स्टॉक आपल्याला मिळाला आणि ती शोधण्याची कला जर आहे मी म्हणतोय तर काहीतरी तथ्य असेल. बरं, मी 22 वर्ष आहेत, मग माझ्याकडे पण काहीतरी असायला पाहिजे. 100% असणार, म्हणजे त्याशिवाय बोलत तर नाहीये. मग ते टेस्ट करायचं आहे. बरं, मी तुम्हाला इंट्राडे शिकवत नाही, फ्युचर ऑप्शन शिकवत नाही, त्यामुळे तुम्हाला रिस्क काही नाहीये तशी. पाहा, फार मोठी रिस्क नाहीये. हा, जेन्युइन तुम्हाला शिकेपर्यंत थोडंसं मदतीची गरज लागेल, त्याच्यावरती आपण करूच की. हा प्रोग्राम आपण म्हणजे 12 महिने सपोर्ट पण देतो त्याच्यानंतर. बरं, प्रोसेस कशी जॉईनिंगची? काही नाही, तर मला पहिलं तर तुम्ही डेमो अटेंड करायचा. डेमो म्हणजे काय की बाबा नक्की आहे का त्याच्यात काय. वेबसाईट मनी अकॅडमीच्या वेबसाईटवर जाऊन
की कसं आहे? नाही, तुम्हाला माझे जे काही सोशल मीडिया आहेत किंवा खाली नंबर द्या आमचा, त्याच्यावरती ठीक म्हणजे आहे, टीमचा ते संपर्क करतील हा पॉडकास्ट बघून, आणि डेमो करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, जेन्युइन बसून 2 तास 2.5 तास जे आहे ते द्या. पोटेन्शियल वाटलं तर गो अहेड करा. म्हणजे शेवटी कसं असतं की तुम्हाला काय पटतंय, रुचतंय, तुमच्या इच्छेविरुद्ध काही होत नाही. इच्छा असेल काहीच तर. नाही. मी काय तुमच्या खिशातनं काढून घेणार नाही. आणि राहिला प्रश्न, मी तर ओपनली काय म्हटलं तुम्हाला की बाबा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालेल, नाही बनवत रिसिट. खरं. बाकी याच्या पुढे तर काही करू शकत नाही. एवढं ट्रान्सपरंट तुम्ही राहताय म्हणजे 100% सर हा. की तो आहे. चांगलं आहे की या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मला पण आता कळायला, माझ्यासारख्या अनेक लोकांना या पॉडकास्टच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींची जाणीव. सर मला आहे ना, हे करण्यामागचा उद्देश मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की खूप लोक आत्महत्या करतायत, खूप लोक याच्या आहारी जात आहेत. हे थ्रिल आहे आणि त्यांना ते वाढल्याचं पडल्याचं ते थ्रिल आहे. त्याच्यामध्ये कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि मला असं वाटतं की मी हे थांबवू शकतो किंवा ते थोडंसं कमी तरी करू शकतो. एका जरी माणसाच्या, 4 जरी माणसाच्या आयुष्यात हे आल्याने एक स्टेबिलिटी आली किंवा जर ग्रोथ आली, तर मला वाटतं याच्यासारखं पुण्याचं काम नसेल. खरंच तुम्ही की अनेकांच्या जीवनामध्ये सर हास्य आणण्याचं ते, कारण शेवटी काय की तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, तुमचं कुटुंब सुखी समाधानी असलं पाहिजे. एक्झॅक्टली. हेच प्रत्येक माणसाची इच्छा, अपेक्षा असते. त्यासाठी पैसा फार महत्वाचा आहे. तो पैसा कमवणं आणि तितकाच पैसा इन्व्हेस्ट करणं आणि तो लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट करणं आणि त्याचं रिटर्न सुद्धा तुम्हाला चांगलं मिळणं हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी सर तुम्ही मागच्या 22 वर्षापासून काम करता. अनेक लोकांना तुमच्या माध्यमात मला सांगता 20,000 लोकांना तुम्ही फायनान्शियल लिटरसी अर्थसाक्षर केलेला आहे आणि त्यातून अनेकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं पैसे कमवलेले आहेत. तर मित्रांनो, मला हेच सांगायचं की आज मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सुद्धा गोष्टी अनेक कळाल्या की काय कशा पद्धतीनं पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. आपण कमवतो पण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये ते टाकले पाहिजेत. ठीक आहे, तर हे करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतील, कारण वाटायलाच हवं, त्यासाठी तुम्ही सरांचे जे काही मनी अकॅडमीचे पेजेस आहेत किंवा वेबसाईट आहे, त्यांचे यूट्यूब चॅनल्स पण आहेत, चांगले सबस्क्रायबर पण सरांना आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतोय. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांचा डेमो अटेंड करा आणि मगच तो निर्णय घ्या. ठीक आहे, तर याच गोष्टी मला तुम्हाला सांगायच्यात. सर तुम्ही आलात कारण हा विषय खूप वास्ट आहे, एकाच ह्याच्यामध्ये संपेल असं नाही. बऱ्याचशा आता माझ्या मनात जे प्रश्न आहेत मी तुमच्याशी शेअर केले, पण अनेकांच्या मनात बरेच प्रश्न असतात. त्यांनी देखील तुम्हाला वाटत असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे प्रश्न सरांसोबत पोहोचवू शकता, म्हणून तुम्हाला पण त्यातून अवेअरनेस होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरुवात त्या विषयाने केली होती की व्यवहार ज्ञान फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आत्तापासून आपल्याला काम करायला पाहिजे. तर नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही यावर लक्ष द्याल आणि चांगल्या पद्धतीने तुमचं जीवन बनवाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सर तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा टीओडी मराठी आणि माझ्या सर्व टीमच्या वतीनं तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी यार. थँक्स.